नमस्कार, मी रुचा फ्रॉम टीम 3K. बालेवाडी या ठिकाणी असणाऱ्या उमरजी मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल या ठिकाणी मी आले आहे आणि कालच्या गप्पा आपल्या ज्या होत्या त्या आपण कंटिन्यू करणार आहोत डॉक्टर चिन्मय उमरजी सरांसोबत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत काही मिथ्स आणि फॅक्ट्स बद्दल. सगळ्यात पहिलं मिथ जे मी ऐकलंय की कॉर्ड अराउंड द नेक असं असेल तर सिझेरियन करावं लागतं, तर हे करेक्ट आहे का? रुचा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कॉर्ड अराउंड द नेक म्हणजे बाळाच्या मानेभोवती नाळ ही खूप कॉमनली येते. बरं. आणि आपल्याला असं वाटू शकतं की मानेभोवती नाळ आहे, बाळ खालती जायचा प्रयत्न करत आहे, तर नाळेला फास बसून बाळाचा जीव गुदमरेल का? पण असं काही काळजी करायचं कारण नसतं. नाळ ही निसर्गाचीच योजना असते, त्याला पुरेसं प्रोटेक्शन निसर्गाने दिलेलं असतं. आणि केवळ ती मानेभोवतीच आली आहे किंवा हातापायाभोवती आली आहे म्हणून काही बाळाचा जीव गुदमरत नाही. अच्छा. नाळ खूप छोटी असेल, बाळाला आधीपासूनच रिझर्व कमी असेल तर काही बाळांना त्रास होऊ शकतो, ज्याच्याकरता आपल्याला हार्टबीट मॉनिटरिंग करायचं असतं. ओके. आणि मानेभोवतीच कशाला, नाळ कुठेही दबल्या जाऊ शकते. बरं. आणि ह्याच्याकरता, आणि हे तर प्रेडिक्टही करता येत नाही, म्हणून बाळाचं हार्टबीट मॉनिटरिंग हाच आपला गोल्ड स्टँडर्ड असतो. जर हार्टबीट चांगली असेल, बाळाची प्रोग्रेस चांगली होत असेल, लेबर प्रोग्रेस चांगली असेल, तर या केसेसमध्ये सिझेरियनची गरज नसते. एकच काय, 2 किंवा अगदी 4 लूप अराउंड नेक असलेली बाळं पण आपण वजायनली डिलिव्हर करू शकतो. बरं, म्हणजे हे मिथ आहे, म्हणजे लोकांची ती शंका आपण म्हणू शकतो. बरोबर. दुसरं म्हणजे मग पायाळू जेव्हा बाळ असतं तेव्हा आपल्याला सीझर करावं लागतं का? हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. साधारण फुल टर्म बेबीज म्हणजे 37-38 आठवड्यानंतर एक 4% बाळं पायाळू असतात. बरं. पायाळू म्हणजे काय, तर बाळाचे पाय, कंबर किंवा गुडघे खालच्या बाजूला असणं. अच्छा. या केसेसमध्ये काय होईल, जर लेबर पेन सुरू झालं तर आधी बाळाचे पाय किंवा कंबर बाहेर येईल आणि मग डोकं बाहेर येईल. ॲज यू कॅन सी, कमरेपेक्षा डोकं मोठं असतं. मग अशा वेळेला बाळ बाकीचं बाहेर येतं, डोकं आत फसतं आणि त्यामुळे काही बाळांना इजा होण्याची, काही बाळांचा जीव दगावण्याची शक्यता असते. आणि हे होऊ नये म्हणून आपण आधी पायाळू बाळाचं डायग्नोसिस करतो. समजा 36-37 आठवड्याला आपल्याला कळलं की बाळ पायाळू आहे, तर बाळ फिरवायचा आपण प्रयत्न करतो. याला एक्सटर्नल केफॅलिक व्हर्जन असं म्हणतात. याने जर बाळ फिरलं तर ग्रेट, आपण वजायनल डिलिव्हरीची ट्रायल देऊ शकतो. समजा बाळ फिरलं नाही तर मात्र 39 आठवड्याला म्हणजे ड्यू डेटच्या साधारण आठवडाभर आधी आपण सिझेरियनचा सल्ला देतो. अच्छा. आणि असं होतं का की फर्स्ट डिलिव्हरी झाली तर मग तेव्हा ते सीझर आहे आणि सेकंड टाइम करताना पण ते सीझरच असेल, तर असं होतं का? नाही, तशी काही गरज नसते. पहिल्या सिझेरियनची कारणं शोधायला लागतात, कोणत्या पद्धतीने ते केलं होतं हे शोधायला लागतं. पण जे सामान्यतः केलं जाणारं सिझेरियन आहे लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन LSCS, तर त्या पद्धतीने अनकॉम्प्लिकेटेड सिझेरियन पहिल्या वेळेला झालं असेल तर दुसऱ्या खेपेला आपण नॉर्मल डिलिव्हरीची ट्रायल देऊ शकतो. दुसऱ्या खेपेला नॉर्मल व्हायची शक्यता 75% असते. बरं. जी पहिलट करणीची पण 80%च असते. म्हणजे साधारण पहिलट करणीला कम्पेरेबल असे सक्सेस रेट्स इवन आफ्टर 1 or 2 सिझेरियन्स आपल्याला मिळवता येतात. बर. अजून एक मला अगदी शंका आली मनात म्हणून मी विचारते की काही जणांकडून ऐकलं की सपोज एखाद्या व्यक्तीच्या आईचे सीझर झाले असतील तर त्या मुलीला सुद्धा सीझरच होईल, किंवा असं काही होतं प्रमाण कुठे? नॉट रिअली. म्हणजे आत्ताच आपण बोललो तसं आईचं बहिणीचं काय, अगदी स्वतःचं जरी पहिलं सीझर असेल तरी दुसरं सीझर लागतं असं नाहीये. त्यामुळे ती शंका अगदी मनातनं काढून टाकावी. म्हणजे हे पण मिथ्स आपण सगळे म्हणू शकतो. अगदी. मला वाटतं तुमच्या सगळेच मिथ्स आणि फॅक्ट्स ह्याच्यासोबत क्लिअर झाले असणार आहेत. आणि कुठल्याही पद्धतीचे तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील तर नक्की आणि आवर्जून या हॉस्पिटलमध्ये या, भेट द्या, तुमच्या सगळे शंका दूर होतील. आणि हो, तुमच्या मनोरंजनाची शंका दूर करण्यासाठी आम्ही आहोत, त्यामुळे डाउनलोड करायला अजिबात विसरू नका 3K मॅप.